नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू होणार आहे। ते जिल्हे कोणते असणार आणि हेक्टरी त्यांना किती रुपयांपर्यंत रक्कम मिळणार आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय घोषणा केलेली आहे की पीक विम्याची तारीख काय असणार ते सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघूया। तर चला वळूया व्हिडिओकडे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी 526 कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला आहे। त्यात सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांचे सुमारे 14 कोटी रुपये होते। पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेली उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर कारवाई सुरू असून जानेवारी अखेर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा ट्रान्सफर होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते। याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात। राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेच्या स्वतःच विमा संरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 94 लाख शेतकऱ्यांनी यावर्षी 2025 चा विमा भरलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो, त्यांना हा विमा जानेवारी अखेर मिळणार आहे। आता राज्यात सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले। त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला सुद्धा पाठवलेली आहे। केंद्राकडे या माहितीवर कारवाई सुरू असून 20 जानेवारी नंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, कोणत्या पिकांना हा पीक विमा मिळणार आहे हे स्पष्ट होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेले आहे। आता पीक विमा उतरविल्याने सर्व शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान भरपाई मिळणार आहे असे अधिकाऱ्यांनी म्हणाले। काही तालुक्यात ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र ठरतील। आता शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विम्याची स्थिती हे कशी तपासायची ते बघूया। त्यामध्ये अर्जदार शेतकरी आहे 94 लाख शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा आहे 526 कोटी रुपये। राज्य सरकार व केंद्राचा त्यामध्ये हिस्सा असणार 1860 कोटी रुपये एवढा। आता शेतकरी मित्रांनो, उंबरठा उत्पन्नावर मिळतो पीक विमा। उंबरठा उत्पन्नापेक्षा प्रत्यक्षात आलेले उत्पन्न जास्त असल्यास पीक विमा मिळत नाही। आपल्याकडील उंबरठा उत्पन्न पूर्वीपासूनच कमी असल्याने सर्वच विमा उतरविल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही। पुढील महिन्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरीप 2025 चा हा पीक विमा मिळणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, येत्या 25 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी काही रुपयांपर्यंत हा पीक विमा मिळणार आहे। की शेतकरी मित्रांनो, ज्यांचे नुकसान जास्त आहे त्यांना पीक विमा हेक्टरी जास्त मिळणार आणि ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांना पीक विमा कमी मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।